न बघता त्याच्या शाळेमध्ये ऍडमिशन करतो, त्याला पहिलीमध्ये टाकतो. त्यावेळेस आपण शाळेमध्ये टाकत असताना असा विचार करत नाही, हा पुढे शिकेल का नाही, अभ्यास करेल की नाही, नोकरी धंदा वगैरे काही करेल का नाही, असा कुठलाही विचार आपल्या मनात नसतो. आपलं कर्तव्य एकच असतं, आपण शाळेत टाकणं. आणि मग तो टाकला तर तो अभ्यास करणार आहे, शिक्षण घेणार आहे, नोकरी धंदा काय पुढे त्याच्या आयुष्यात जे काय असेल ते. प्रत्येक जे उपदेशी आहेत, सर्व संत महंत या ठिकाणी सांगतील की आपण उपदेशी आहोत, पाठीमागची पिढी नाहीये. पुढची पिढी नव्हती, पाठीमागची पिढी उपदेशी आहे. दोन भाऊ जर असेल तर एक भाऊ उपदेशी आहे, एक भाऊ बिगर उपदेशी आहे. हे सगळं चित्र या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. आपण तुम्हीच काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. सगळे संत म्हणते सांगतील, मीही सांगतो, आम्हाला अनुभव आहे. 2-2 दहावे आम्ही या ठिकाणी पाहिलेले, आपल्या पद्धतीने होत आहे, इकडे पिंडदान पण होत आहे. अशी परिस्थिती आहे. आपण गेल्यानंतर काय, हा सर्वात महत्वाचा विषय या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण शाळेत टाकत असताना तो अभ्यास करेल की नाही, तो शिक्षण घेईल की नाही, तो नोकरीला लागेल की नाही, असला कुठलाही विचार आपल्या मनामध्ये नसतो. जसं 6 वर्ष झाल्यानंतर आपण शाळेत टाकतो, 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पहिलं उपदेशी करणं हे तुमचे काम आहे. हे सर्वात महत्वाचं. आणि तसं जर झालं तर संस्कार निर्माण होते. तसं जर झालं, हे दत्तात्रय बाबांचं स्थान आहे. मी पहिल्याच वेळेला सांगितलं की व्यवस्थापन, मंदिराचं पावित्र्य, मंदिराची विशेषाची सेवा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. सुखदानी बाबांची कृती आपण ऐकलेली आहे. मी सकाळी 8 वाजता एकटाच मंदिरामध्ये बसलेलो होतो आणि एक नाशिकचा तरुण मुलगा, सागर वंशसारखा तरुण मुलगा एक आला. मी बसलेलो होतो, विडावसर त्याने काढला आणि त्याला विडा ठेवायचा म्हणून मी उभा राहिलो. उठलो तर त्याने फोन लावला आणि तो बाहेर निघून गेला. मी बऱ्याच ठिकाणी भाषणामध्ये हा प्रसंग सांगितलेला. मग मी विचार केला की याला विडा ठेवायचा, तर हा फोन लावला आणि बाहेर निघून गेला. तो फोन लावला आणि बाहेरून मंदिरात आला आणि आल्यानंतर तो मोठा मोबाईल त्या विड्यावरती त्याने ठेवला. मी त्याच्याकडे बघतच राहिलो. म्हटलं आता हा देवाला मोबाईल वाहतो की काय वगैरे. म्हटलं बरं झालं, पुजाऱ्याला मोबाईल भेटून जाईल वगैरे. पण जेव्हा विडा ठेवायला वाचलो त्यावेळेस त्याचा लहान भाऊ मुंबईला आयसीयू मध्ये ऍडमिट होता आणि त्याचं मेंदूचं ऑपरेशन होतं. आणि डॉक्टर 50-50 सांगत होते, ऑपरेशन नाही केलं तरी तो जगणार नाही, आणि ऑपरेशन सक्सेस झालं तर नाही, सक्सेस झालं तर तुमचं नशीब. अशा परिस्थितीमध्ये तो आलेला होता आणि तो आयसीयू मधून बोलत होता. दुपारी त्याचं ऑपरेशन होता. शिंगाच्या दत्तात्रय प्रभू बाबा आपली कृपादृष्टी असू द्या आणि या दुःखातून हे ऑपरेशन माझं निर्विघ्न